मंदिर म्हटलं की फुलांना विशेष महत्त्व असतं। श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या समाधी मंदिरात सुद्धा असाच पूजेसाठी, पालखीसाठी, रांगोळ्यांसाठी फुलांचा वापर नेहमी होत असतो। गोंदवल्यातील समाधी मंदिरात रोजच ताजी आणि टवटवीत पाने, फुले, तुळशीपत्र इतक्या मोठ्या प्रमाणात येतात तरी कुठून, असा सहज प्रश्न भाविकांच्या मनात निर्माण झाल्याशिवाय राहत नाही। समाधी मंदिर समितीने पूर्वीपासूनच मंदिराजवळच्या चैतन्य पुष्पवाटिकेच्या माध्यमातून यासाठी कायमची व्यवस्था केली। या पुष्पवाटिकेमध्ये सुधारणा करून आता श्री ब्रह्मचैतन्य नवग्रह पुष्पवाटिका साकारण्यात येते। या वाटिकेमध्ये शास्त्रशुद्ध पद्धतीने विविध उपयोगी रोपांची लागण करण्यात आली। या वाटिकेमध्ये खास बाबी काय आहेत सविस्तर जाणून घेऊयात आपल्या माणदेशी आवाजच्या माध्यमातून। जय श्रीराम। ही श्री गोंदवलेकर महाराजांची पुष्पवाटिका। तूनच या बागेतूनच श्री महाराजांना तुळस, वेगवेगळ्या रंगाची फुलं हे ते सगळं पूजेसाठी इथूनच ह्या बागेतूनच जातं। ठीक आहे, करताना आपण नवग्रह वाटिका केलेली आहे, अजून काम चालू आहे आपलं, पूर्ण नाही, पण आता आम्ही सुरुवात केली। झेंडू दोन प्रकारचा आहे आपल्याकडं, पिवळा आहे तो त्या बाजूला हे केलेला आहे आणि हा आहे तो ऑरेंज कलरचा आहे। आणि ही जी शेवंती आहे ती शेवंती आपली 11 कलरची आहे। 11 कलर वेगवेगळे कलर आणलेले आहेत आपण। ही रोज इथून पुढं फुलं आपल्या महाराजांच्या समाधीवरती जातात हार करण्यासाठी, रोजच्या हारासाठी ही फुलं वगैरे हे सगळं तिथं जातं। आणि रोज दोन्ही टायमिंगला जातं, म्हणजे सकाळ आणि संध्याकाळ या दोन्ही वेळेला आपण इथून फुलं देतो। ही जी आहे ती सुपारी आहे, ती हारामध्ये मध्ये मध्ये घालायला लागतात त्याला। हे जसे हार असतील तसे ते मध्ये मध्ये घालायला लागतात। ॲस्टर, गलांडा आता आपण नव्यानं तिकडच्या बाजूला त्या प्लॉटमध्ये ॲस्टर, गलांडा, बिजली ही त्या प्लॉटमध्ये लागण केलेली आहे। आणि इकडे एक ॲस्टर नुसता आहे तो 7 प्रकारचा ॲस्टर या बाजूला लागण केलेली आहे। हा जो आहे तो हा आपला तुळशीचा प्लॉट आहे। ह्याच्यात वेगवेगळ्या प्रकारच्या आपण 11 जातीच्या तुळशी हे करतोय। मुख्य जाती आहेत 12, त्याच्यातल्या आपण 10 तरी जाती इथं लागण करतोय। ह्याच्यातल्या वेगवेगळ्या तुळशी आहेत आणि ह्या प्रत्येक तुळशीचा आयुर्वेदामध्ये पण वेगळं असं हे आहे, म्हणजे प्रत्येक ह्याच्यावरती ही तुळस गुणकारीच आहे, म्हणजे शारीरिकदृष्ट्या ह्याच्यात। आणि पूजेला तर महाराजांच्या इथूनच रोज तुळस जाते। ही जी आहे ती ही राम तुळस आहे, ही अखंड एक राम तुळस आहे। ही जी आहे ती राम तुळस आहे। त्याच्या मंजुळा ह्या त्या समाधीवरती वाहण्यासाठी हारामध्ये त्याच्यात अशा आपण वापरतो। आणि रोज ही सकाळ संध्याकाळ दोन्ही टायमिंगला आपल्याला तुळस द्यायला लागते, सगळ्यात जास्त तुळसच द्यायला लागते, म्हणून आपण वेगवेगळ्या जातींच्या तुळशीच्या जे हे आहे ते आपण इथं लागवण केलेली आहे। आता ही जी आहे ही कापूर तुळस आहे, ही जी आहे ती पूर्ण कापूर तुळस आहे। हिचा वास पण असा कापुरासारखाच येतो। हा, हिचा वास जो आहे तो असा पूर्ण कापुरासारखाच वास येतो। आणि तिथं जे आहे ती पलीकडच्या बाजूला ती आहे ती लवंग तुळस आहे। ही जी आहे ती लवंग तुळस आहे, हिचा अगदी वास जो आहे तो लवंग सारखाच येतो। जशी ही आहे तशी हिचा लवंग सारखा वास येतो। आणि तिथं जे आहे ही जी आहे ती ही वैजयंती तुळस आहे। ही मुख्यत्वे करून पंढरपूरच्या विठ्ठलाला वैजयंती तुळस वाहिली जाते। आणि कधी जर गेला पंढरपूरला तर पंढरपूरच्या विठ्ठलाच्या गाभाऱ्यात या तुळशीला जसा वास आहे तसा त्या गाभाऱ्यात संपूर्ण असा दरवळ असतो, त्या वैजयंती माळेचा, वैजयंती तुळशीचा जो वास असतो हा वास। ही जी आहे ती ही कृष्ण तुळस आहे, ही आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये असतेच आणि हिचीच पूजा करायची असते, कारण इथं ह्या तुळशीच्या ह्याच्याखाली विष्णू आणि लक्ष्मीचा वास असतो, त्यामुळं ह्या तुळशीला कृष्ण तुळस असं म्हटलं जातं। कृष्ण तुळस आणि राम तुळस ह्या दोन्ही तुळशी ज्या आहेत त्या दोन्ही तुळशी आपण महाराजांच्या इथं समाधीवरती पूजेसाठी देत असतो, त्या रेग्युलर वापरत असतो।
फक्त एकादशी दिवशी आणि रविवारी ही तुळस तोडली जात नाही. जास्वंदीचे आपल्याकडं 7 प्रकार 7 कलरची जास्वंदी आहे. ही पण महाराजांच्या पूजेसाठी वापरली जाते. आणि आपण इथं एक हे आहे आणि त्या बाजूला म्हणजे बागेच्या उत्तरेला आपण जास्वंदीची लागवड केलेली आहे. तिथंच कागडा आहे, नंतर तगर आहे. तगर आपण 2-3 प्रकारची तगर लावलेली आहे. त्या तगरमध्ये एक अशी जाड ह्याची तगर आहे, नंतर दुसरी पातळ फुलांची एक तगर आहे. या बाजूला पण हे रातराणी, ह्या ज्या वेली जे वेलवर्गीय जे फुलं आहेत ते ह्या नारळाच्या ह्याच्यामध्ये लावलेली आहेत. पुढच्या बाजूला रातराणी लावलेली आहे. इकडे बाकीच्या तगर आहे, छोट्या पानाची, मोठ्या पानाची. आणि त्या पुढच्या प्लॉटमध्ये आपण ॲस्टर, बिजली, गलांडा हे असे 3 प्रकारचे ह्या याच्यामध्ये लागण केलेली आहे. आणि तिकडं पलीकडच्या आपल्या उत्तर बाजूला ॲस्टर, तो 7 प्रकारचा ॲस्टर लागण केलेली आहे. आत्ता चालू ह्याच्यामध्ये संपूर्ण उत्सव काळात इथूनच फुलं जातात. महाराजांच्या पूजेसाठी इथूनच फुलं जात आहेत. हे जे आहे हे अनंत आहे. अनंताचं असं मोठं फूल येतं, ते हंगामी फूल असतं. तेही आपण महाराजांच्यासाठी पूजेला जातं. त्यामुळं आपण अनंताची ह्या बाजूला लागण केलेली आहे. तसंच हा जो आहे तो कृष्णकमळ आहे. हा निळा कृष्णकमळ आहे. आपल्याकडे 2 प्रकारचा कृष्णकमळ आहे, एक लाल आणि एक निळा. हा आहे तो निळा आहे आणि त्या बाजूला आहे तो लालमध्ये आहे. असे 2 प्रकार आहेत आपल्याकडे कृष्णकमळचे. हा आहे तो सोनचाफा. हा सोनचाफा आहे. यालाही असे पिवळे पिवळे मस्त असे छान असे गुच्छ टाईप फुलं येतात. चांगली ह्याला वास पण भरपूर असतो. अशी फुलं आपल्याकडे आहेत आता उपलब्ध. ही जी आहेत ही चाफ्याची झाडं आहेत. हे चाफ्या आपल्याकडे 4 कलरचा आहे. आणि आपण नवीन एक कलर आणला, असा वेल्वेट टाईप जो कलर आहे तो वेगळा आहे. तिथं आहे ते झाड, त्याचं ते मध्यभागी जे आहे ते चाफ्याचं आहे, पण तो वेगळा चाफा आहे. म्हणजे असं वेल्वेट टाईप त्याचं फुल येतं. असे पण 5 प्रकारचे चाफ्याची फुलं आहेत आपल्याकडे. अंजीर त्याच्यातच आहे. ही जी आहे ती नवग्रह वाटिका आहे आपली. त्याच्या दिशा, त्याचा ग्रह, उपग्रह आणि झाड, त्या दिशेला ते ठरलेलं झाड आहे. त्या दिशेला आपण याची लागण करणार आहे. आता हे जे झाड आहे ते रुईचं झाड आहे. याचा उपग्रह जो आहे तो सूर्य आहे. त्याची दिशा आहे ती बागेच्या मध्यभागी लावणार आहे आपण ते. दुसरं जे आहे तो पळस आहे. पळस आहे ते पळसचा उपग्रह आहे तो चंद्र आहे. आणि त्याची दिशा आहे ती दक्षिण पूर्व आग्नेयेला लागण करायची त्याची. ते खैर नावाची वनस्पती आहे. तिचा उपग्रह जो आहे तो मंगळ आहे. आणि त्याची दिशा जी आहे ती दिशा दक्षिण दिशेला तो खैरच आहे आपला. आणि ती दक्षिण दिशेलाच त्याची लागण करणार आहे आपण. बोलू का? हा, हे जे आहे तो आगाडा आहे. त्याचा उपग्रह जो आहे तो बुध आहे. याची दिशा आहे, ह्या झाडाची दिशा जी आहे ती उत्तर दिशेला हे झाड लागण करायची आपल्याला. बरोबर उत्तर दिशेला हे झाड येणार आहे, आगाडा नावाचं. त्याचा उपग्रह जो आहे तो बुध आहे. हा जो आहे तो पिंपळ आहे. पिंपळ हा त्याचा उपग्रह जो आहे तो गुरु आहे. तो उत्तर पूर्व ईशान्य या ठिकाणी याची लागण होणार आहे. तो पिंपळ आहे. पिंपळचा उपग्रह गुरु उत्तर पूर्व ईशान्येला त्याची लागण करणार आहे. हा जो आहे तो अंजीर. याचा उपग्रह जो आहे तो शुक्र आहे. ह्या झाडाची दिशा जी आहे ती पूर्वेला आहे. हे पूर्वेला झाड लागण करायचं आहे. त्याचं नाव आहे अंजीर. त्याचा उपग्रह आहे तो शुक्र आहे. जे आहे ते शमीचं झाड आहे. ह्या शमीचा उपग्रह जो आहे तो शनी आहे.
ह्या झाडाची दिशा आहे ती पश्चिम आहे. ह्या पश्चिमेला हे शमीचं झाड आपण लागण करणार आहे. याचा उपग्रह जो आहे तो शनी आहे. हे पश्चिम दिशेला लागण करणार आहे. ह्या ज्या आहेत ते हे दुर्वा, ह्या दुर्वाचा जो उपग्रह आहे तो नेपच्यून आहे. या नेपच्यून ग्रहाची दिशा जी आहे ती दक्षिण पश्चिम नैऋत्य या दिशेला ही दुर्वा लागण केली जाते आणि त्या दिशेलाच ती दुर्वा आहे आता आपली. तिचा उपग्रह जो आहे तो नेपच्यून आहे. दुर्वा म्हणजे हराळी, ती दक्षिण पश्चिम नैऋत्येला त्याची लागण केलेली आहे. हे जे आहे तो दर्भ आहे. त्या दर्भचा उपग्रह जो आहे तो युरेनस आहे. त्याची दिशा आहे ती उत्तर पश्चिम वायव्य. उत्तर पश्चिम वायव्येलाच हा दर्भ लावला जातो. त्याचा उपग्रह जो आहे तो युरेनस आहे. हा दर्भ आहे. त्याची दिशा उत्तर पश्चिम वायव्य. आपल्याकडं इथं ह्या रोपवाटिकेमध्ये एकूण 56 प्रकारची फुलझाडं आहेत. अशी वेगवेगळी त्याची नावं आहेत. म्हणजे हे जे आहेत ते हे इंग्लिश झाडं आहेत. हे जट्रोप आहे, क्रिस्टिना फायकस आहे, पेन्सिल पाईन आहे, कामिनी आहे. ही जी आहेत ती शोची झाडं आहेत. आणि आपल्याकडे जी फुलझाडं जी आहेत जसं की चाफा आपल्याकडं 5 प्रकारचा आहे. शेवंती आपल्याकडं 11 कलरमध्ये आहे. झेंडू आहे, ऑरेंज कलरचा आहे, पिवळ्या कलरचा आहे. त्याच्यानंतर सोनचाफा आहे. आपलं कृष्णकमळ आहे. कृष्णकमळ 2 कलरचे आहेत, निळा आणि जांभळा, निळा आणि लाल असे 2 कलर आहेत आपल्याकडं. त्याच्यानंतर अनंत आहे, तगर आहे, रातराणी आहे. जास्वंदीचे 6-7 प्रकार आहेत. गुलाब आहेत आपल्याकडं. गुलाब देशी गुलाब आहे. नंतर आपल्याकडं डच गुलाब पण आहे. असे 2-3 प्रकारचे गुलाब आहेत. नंतर आपल्याकडं ह्याच्या संक्रांत वेल आहे, कागडा आहे, नंतर सोनचाफा आहे. अशी आपल्याकडं फुलझाडं उपलब्ध आहेत. आपण लागण केलेली आहे आणि आपण आणखी जशी जागा आपली तयार होती तशी आपण लागण करतोय. लिली आपल्याकडे 2-3 प्रकारची आहे. लिलीचे कंद पण आपल्याकडे आहेत. निशिगंध आहे. निशिगंध 2 प्रकारचा आहे. तर हे बागेचं व्यवस्थापन करण्यासाठी मुख्य 2 आपल्याकडं सेवेकरी आहेत. एक अमोल आणि एक वैभव तोरशे. अमोल सूर्यवंशी आणि वैभव तोरशे हे दोघेजण बागेचं संपूर्ण काम बघतात. त्याच्यात त्या झाडांना वेळेवर खत देणं, त्याच्या जे आळवणी आहे किंवा त्याला जे काही खताचे डोस असतील तो ते त्यांच्या त्या ठरलेल्या दिवशी ते वेळेवर ते देतात. नंतर आपण जे पाण्याचं जे नियोजन आहे ते पाण्याचं नियोजन पूर्ण आपण ठिबकद्वारे त्याचं हे करतो. सिंचन जे आहे ते ठिबकद्वारे केलेलं आहे. आणि एकाच टाकीतून सगळ्या बागेला एका वेळेला म्हणलं तरी आपण एका वेळेला ती बाग संपूर्ण भिजवू शकतो. असं आपण त्या ठिबकचं हे केलेलं आहे, नियोजन केलेलं आहे. त्यामुळे सगळ्या झाडांना आपण असं पाट पाण्यानं किंवा ह्यानं पाणी देत नाहीये. आपण हे सगळं पाणी जे आहे ते आपण ठिबक सिंचन देतोय.